नमस्कार मित्रांनो, मी राजेश आणि बँकिंग मेड इझी या आपल्या हक्काच्या व्यासपीठावर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण एका खूप खास प्रवासाला सुरुवात करत आहोत. होम लोन. तुमच्या घराचं स्वप्न साकार करणारी माहितीपूर्ण मालिका. तुमच्या घराचं स्वप्न आणि होम लोनची भीती. आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधीतरी स्वतःच्या घराचं स्वप्न पाहिलंय, नाही का? एक असं घर जिथे आपण आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित आणि आनंदी आयुष्य जगू शकू. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेव्हा होम लोनचा विचार मनात येतो, तेव्हा अनेकदा मनात थोडी धाकधूक होते. अनेकांना वाटतं की होम लोन म्हणजे एक खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. बँकेची लांबलचक कागदपत्र, आपण लोनसाठी पात्र, एलिजिबल आहोत की नाही, हे कसं कळणार? आपल्याला नेमकं किती कर्ज मिळू शकतं? व्याजदर, EMI, कर्जाची प्रक्रिया नेमकी कशी असते आणि कायदेशीर कागदपत्रांची काय भानगड असते? या सगळ्या प्रश्नांनी अनेकांचं डोकं फिरतं, बरोबर? तुमचा विश्वासू साथीदार राजेश. पण काळजी करू नका, ही संपूर्ण मालिका मी तुमच्यासाठीच तयार केली आहे, जिथे तुम्हाला होम लोन बद्दलची प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत मिळेल. थोडंसं माझ्याबद्दल सांगू इच्छितो, जेणेकरून तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल. माझं नाव राजेश. मी सध्या बँक ऑफ इंडियामध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. मला बँकिंग क्षेत्रात 15 वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. मी होम लोन सोबतच बिझनेस लोन, व्हेकल लोन, SME लोन अशा अनेक प्रकारच्या कर्जांमध्ये काम केलं आहे. या 15 वर्षांच्या प्रवासात मी हजारो ग्राहकांना कर्ज प्रक्रिया समजावून सांगितली आहे आणि त्यांना त्यांच्या स्वप्नातील घर घेण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली आहे. आणि आता याच अनुभवाचा फायदा तुमच्यासारख्या सामान्य व्यक्तींना व्हावा, त्यांनाही बँकेतील गोष्टी सोप्या भाषेत समजाव्यात, यासाठीच मी बँकिंग मेड इझी हा यूट्यूबचा प्रवास सुरू केला आहे. माझं एकमेव उद्दिष्ट आहे बँकिंग खरंच सोपं करणं. या मालिकेत तुम्हाला काय शिकायला मिळेल? या सिरीजमध्ये तुम्हाला होम लोनशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या पैलूवर सखोल आणि उपयुक्त माहिती मिळेल. होम लोन म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहे? कोणी घेऊ शकतं आणि कोणती व्यक्ती पात्र असते? तुम्हाला किती लोन मिळू शकतं? तुमच्या उत्पन्नानुसार आणि इतर निकषांनुसार. कर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि ती कशी तयार ठेवायची? EMI आणि कर्जाचा अवधी कसा ठरतो आणि तुम्ही तो कसा व्यवस्थापित करू शकता? लीगल रिपोर्ट, व्हॅल्युएशन आणि कर्जाच्या वितरणाची प्रक्रिया कशी असते? आणि हो, दुर्दैवाने जर कर्ज NPA मध्ये गेलं तर बँक काय कारवाई करते, याचीही स्पष्ट माहिती मी तुम्हाला देणार आहे. ही मालिका कोणासाठी आहे? ही मालिका खरं तर प्रत्येकासाठी उपयुक्त आहे, ज्यांनी पहिल्यांदाच घर घेण्याचं ठरवलंय आणि त्यांना होम लोन बद्दलची अगदी सुरुवातीपासून माहिती हवी आहे. ज्यांना होम लोनची मूलभूत माहिती जाणून घ्यायची आहे आणि आपल्या शंका दूर करायच्या आहेत. एजंट्स, बँकेचे कर्मचारी आणि स्वतः कर्ज घेणारे ग्राहक, प्रत्येकाला ही मालिका फायदेशीर ठरेल. तुमचं योगदान महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता तुमचं काम फक्त इतकंच. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इनचिक ग्रुप, इन सायन्स आणि करा आणि तुमच्या मित्रपरिवारात, कुटुंबियांसोबत शेअर करा. कारण या मालिकेचे पुढचे भाग अजून जास्त उपयुक्त आणि माहितीपूर्ण असणार आहेत. आपण पात्रता, कागदपत्रांची सविस्तर यादी, EMIची गणना आणि प्रत्यक्ष उदाहरणांसहित सर्व गोष्टी समजावून घेणार आहोत. निष्कर्ष आणि पुढील भेट. शेवटी एकच सांगतो, घर घेणं हे आता केवळ स्वप्न न राहता ते प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. योग्य माहिती,
आणि योग्य मार्गदर्शन तुमच्या सोबत आहे आणि ते देण्यास मी पूर्णपणे कटिबद्ध आहे.